नमस्कार मित्रांनो, आज आपण महिला विषयक कायदे कोणते आहेत ते आपण आधी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आहे, सबस्क्राईब करा. चला तर पहिला आहे सतीबंदी कायदा 1829. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा 1856. धर्मांतरित व्यक्ती विवाह विच्छेद कायदा 1866. त्यानंतर भारतीय घटस्फोट कायदा 1869. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण कायदा 1993. त्यानंतर आनंदी विवाह कायदा 1909. त्यानंतर मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा 1986. त्यानंतर विशेष विवाह 1954. त्यानंतर हिंदू दत्तक व निर्वाह कायदा 1956. त्यानंतर विवाह स्त्रियांचा संपत्ती कायदा 1959. त्यानंतर अनैतिक ध्येय प्रतिबंध कायदा 1956. त्यानंतर वैद्यकीय व गर्भपात कायदा 1929. त्यानंतर हिंदू प्रतिबंधक कायदा 1929. त्यानंतर बालविवाह निर्बंध कायदा 1929. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005. त्यानंतर महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन 2005. त्यानंतर भ्रातृत्व लाभासंबंधीचा कायदा 1961. त्यानंतर समान वेतन कायदा 1976. त्यानंतर बाल कामगार कायदा 1980. त्यानंतर अपंग व्यक्ती कायदा 1995. त्यानंतर मानसिक आरोग्य कायदा 1987. त्यानंतर कुटुंब न्यायालय कायदा 1984. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990. त्यानंतर माहिती अधिकार कायदा 2005. त्यानंतर बाल न्याय कायदा 2000. त्यानंतर भिक्षा व प्रतिबंधक कायदा 1959. त्यानंतर अनाथालय व धर्मादाय कायदा 1960. त्यानंतर हिंदू विवाह कायदा 1955. त्यानंतर कर्मचारी विमा योजना 1952. त्यानंतर प्रसूती सुधारणा कायदा 1961. त्यानंतर आंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा 1979. त्यानंतर वेश्यावृत्ती निवृत्ती कायदा 1986. त्यानंतर हुंडा निषेध कायदा 1986. धन्यवाद.